MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून गुरु वडिलांचा वारसा जपत दवा आणि दुवा ची अखंड सेवा। हजरत सैलानी बाबा संस्थेचा आरोग्य शिबिरातून मानवतेला सलाम। श्रीरामपूर प्रतिनिधी। सेवा हीच खरी इबादत या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गुरुवरे, वडीलधारी मोठे बाबा आणि स्वर्गीय जुबैर भाई बिनसाद बाबा यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली सुरू झालेली दवा आणि दुवा ही समाजसेवेची चळवळ आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे। दोन्ही मार्गदर्शक आज हयात नसतानाही त्यांच्या विचारांचा आणि सेवावृत्तीचा वारसा जपत हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आजही गोरगरिबांच्या आरोग्यासाठी भक्कमपणे उभी आहे। याच परंपरेचा भाग म्हणून श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान येथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आणि राहता येथील डॉक्टर मेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला गरजू, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला। या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार हेमंत ओरगले व नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या सेवाभावी परंपरेचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकी जिवंत राहते अशी भावना व्यक्त केली। गोरगरिबांसाठी आरोग्यसेवेचा आधार। या शिबिरामागील प्रमुख उद्देश म्हणजे गरीब, वंचित आणि उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांपर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचवणे हा आहे। याच भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून दरवर्षी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात येते अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली। तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार। या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, मूत्ररोग, किडनी, मेंदू, मणक्याचे विकार, कान, नाक, घसा, ENT, दंतशस्त्रक्रिया व मधुमेह अशा विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात आले। डॉक्टर रेहमत दारूवाले आणि डॉक्टर मेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने सेवाभावाने या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले। अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर समाधान आणि आशेचे भाव दिसून आले। सेवेची परंपरा पुढे नेणारे हात। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत होते। स्वर्गीय मार्गदर्शकांनी दिलेला सेवा, समर्पण आणि माणुसकीचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यामागे स्पष्टपणे जाणवत होता। दवा आणि दुवा म्हणजे केवळ उपचार नाही तर आधार। आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उपचार खर्च परवडत नाही तिथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरत आहे। या स्तुत्य कार्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान आणि आशीर्वाद व्यक्त होत असून ही परंपरा अशीच अखंड सुरू राहो अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत। MSS न्यूजसाठी एजाज सय्यद, बेलापूर। स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उपस्थितांनी क्षणभर मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करून आरोग्य शिबिराच्या पुढील कार्यक्रम सुरू केले। त्यांचं निधन झालेलं आहे। अवघा महाराष्ट्रच नाही तर देश हळहळतोय। आज आपण फक्त शब्द म्हणून एक शब्द बोलू शकतो, मात्र ती दरी भरून काढू शकत नाही। परंतु एक कर्तव्य म्हणून काही मिनिटाची या ठिकाणी त्यांना आपण संस्थेच्या आणि उपस्थित सर्व मान्यवर आलेले सर्व रुग्ण यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करूया। त्यासाठी सर्वांनी काही मिनिटांकरता उभं राहायचं आहे। खाली दवा आणि दुवा या संकल्पनेतून मेडिकल कॅम्पचे आयोजन दरवर्षी करण्यात येते। याही वर्षी आज हे दोघेही स्वर्गीय आहेत, मात्र आम्हाला जे शिक्षण आणि जे संस्कार त्यांनी घालून दिले त्याप्रमाणे आजही आमच्या संस्थेतर्फे आज मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे। हे मेडिकल कॅम्प आपण जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये असं करत असतो। बाबांचं उरूस होत असतं 15 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये बाबांचं उरूस असतं आणि त्याच्या आधी आपण एक मेडिकल कॅम्पचं आयोजन करत असतो। या कॅम्पमध्ये दवा आणि दुवा ही जी संकल्पना त्यांनी दिली त्या ठिकाणी एक आध्यात्मिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी दुवाचं काम होतं आणि एक आरोग्य शिबिर हे आयोजन आपण दवाच्या माध्यमातून करत असतो।
ही संकल्पना आमच्या बाबांनी दिल्यामुळं आज गोरगरिबांना या कॅम्पचा लाभ घेता येतं. जे गरजू रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत ही सेवा कशी जाईल यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने सर्वांचे प्रयत्न असतात. आज आपण या ठिकाणी आलात, आपण सर्व डॉक्टरांचे आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही खूप खूप आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी जे रुग्ण आलेत यांनी थोडंसं शांततेने घ्यावं. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार. या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, मूत्ररोग, किडनी, मेंदू व मणक्याचे विकार, कान नाक घसा, ENT, दंतचिकित्सा तसेच मधुमेह आदी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर रेहमत जारूवाले तसेच डॉक्टर मॅड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने सेवाभावाने विशेष परिश्रम घेतले. उपचारानंतर अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान आणि नव्या आशेचे भाव दिसून आले. सेवेची परंपरा पुढे नेणारे हात. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. स्वर्गीय मार्गदर्शकांनी दिलेला सेवा, समर्पण आणि माणुसकीचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यामागे स्पष्टपणे जाणवत होता. दवा आणि दुआ म्हणजे केवळ उपचार नाही तर आधार. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उपचारांचा खर्च परवडत नाही तिथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरत आहे. या स्तुत्य कार्याबद्दल सर्व स्तरातून समाधान आणि आशीर्वाद व्यक्त होत असून ही सेवा परंपरा अशीच अखंड सुरू राहो अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गुरुवरिलांचा वारसा जपत दवा आणि दुआची अखंड सेवा.